कोकण रेल्वेनं सन 2023-24 या आर्थिक वर्षात 301 कोटींचा नफा कमवला असून 4077 कोटींची उलाढाल केली आहे. कोकण रेल्वे भविष्यातही आणखी मोठे प्रकल्प हाती घेणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सोमवारी रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी पत्रकारांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत कोकण रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, प्रधान मुख्य अभियंता नागदत्त, मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट उपस्थित होते. यावेळी झा यांनी सांगितलं की कोकण रेल्वेचं 100% विद्युतीकरण पूर्ण झालं असून यामुळे डिझेलवरील अवलंबन संपुष्टात आले आहे. परिणामी डिझेलवर होणाऱ्या खर्चात 190 कोटी रुपयांची बचत झाली आहे. हे विद्युतीकरण पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. वाहतूक आणि स्थापत्य प्रकल्प ही दोन्ही महत्त्वाची क्षेत्र आहेत, ज्या माध्यमातून कोकण रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. त्यामुळे कोकण रेल्वे सध्या नफ्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच उधमपूर ते श्रीनगर हा प्रकल्प कोकण रेल्वेसाठी प्रतिष्ठेचा आहे. या मार्गावर 16 बोगदे आणि 22 पूल कोकण रेल्वेने बांधले. तसंच सर्वात मोठा चिनार पूलही बांधला. हे इंजिनिअरिंग क्षेत्रातील एक मोठं यश मानलं जात आहे. यातून अनेक प्रकल्प कोकण रेल्वेकडे येत असल्याचं झा यांनी सांगितलं. गेल्या 7 महिन्यात कोकण रेल्वेने 2000 कोटींचे नवे प्रकल्प हाती घेतले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी दिवा पॅसेंजर गाडी दादरपर्यंत नेण्याची मागणी होत आहे. याबाबत त्यांनी मध्य रेल्वेसोबत चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं. तसंच नागपूर मडगाव स्पेशल ट्रेन नियमित करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं.